तर लास्ट लेक्चरला आपण थिअरी पार्ट बघितलाय, इंट्रोडक्शन टू पायथॉन काय कॉन्सेप्ट आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपण इंट्रोड्यूस करतो पायथॉन लँग्वेजला. मग नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला स्टार्ट करायचा आहे की जो कोणते पायथॉन लँग्वेज आहे आपली, त्या पर्टिक्युलर पायथॉन लँग्वेजचं जे कोणतंही सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं, त्याला इन्स्टॉल कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला येईल व्यवस्थितपणे. तर तर पहिल्यांदा आपण क्रोम ओपन करणार आहेत. क्रोम मध्ये आपण सर्च करणार आहेत पायथॉन. पायथॉन सर्च केल्याच्या नंतर पायथॉन सर्च करा. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला पहिली ऑफिशियल वेबसाईट येते, कोणती? ती python.org. ह्या पर्टिक्युलर वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर एक मिनिट हा, फोटो झाला. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे पायथॉनची. तर ह्या ऑफिशियल वेबसाईट मध्ये आपल्याला काय करायचं, तर डाउनलोड सेक्शन आहे, इथं अवेलेबल आहे ऑलरेडी. ह्या पर्टिक्युलर डाउनलोड सेक्शन वर क्लिक करत बसायची गरज नाही. तुम्ही फक्त माउस पॉइंटर इथं घेऊन जायचं आहे. तुम्हाला राईट हँड साईडचा जो बॉक्स इथं ओपन होईल, त्या बॉक्स मध्ये तुम्हाला एक ग्रे कलरचं बटन दिसत आहे. ठीक आहे, तर ह्या ग्रे कलरच्या बटनवर फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या डाउनलोड मध्ये पायथॉनचं जे सॉफ्टवेअर आहे ते पायथॉनचं सॉफ्टवेअर डाउनलोड झालेलं दिसून येतं. ठीक आहे, तर हे जे पायथॉनचं सॉफ्टवेअर आहे हे पर्टिक्युलर सॉफ्टवेअर तुम्हाला व्यवस्थितपणे डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड होईपर्यंत तुम्हाला वेट करायचं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट. तर इन्स्टॉल झाल्याच्या नंतर, डाउनलोड झाल्याच्या नंतर नेक्स्ट त्याला इन्स्टॉल करायचंय. तर ऑलरेडी माझ्याकडे ते सॉफ्टवेअर अवेलेबल आहे पायथॉनचं. ते पर्टिक्युलर सॉफ्टवेअर जे डाउनलोड करतोय आपण, त्या सॉफ्टवेअरवर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक अशा टाईपची विंडो येते. त्या पर्टिक्युलर विंडो मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, हेडिंग दिलेलं आहे की इन्स्टॉल पायथॉन 3.13.0 64 बिट. म्हणजे ह्या पद्धतीचं पायथॉन तुम्हाला काय करायचंय, इन्स्टॉल करायचं. तर इन्स्टॉल करण्यासाठी बॉटम साईडला पहिल्यांदा दोन चेकबॉक्स आहेत, त्या दोन्ही चेकबॉक्सला मी क्लिक करणार आहे. जर ते बाय डिफॉल्ट क्लिक केलेले असतील तर तुम्हाला क्लिक करायची गरज नाही. जर क्लिक केलेले नसतील, ते जर एनेबल्ड नसतील, तर त्या पर्टिक्युलर चेकबॉक्सला तुम्हाला एनेबल करायचं. त्यानंतर इथं इन्स्टॉल नाऊचं तुम्हाला बटन आहे, त्या पर्टिक्युलर बटनवर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर तुमचं सेटअप चालू होईल. सेटअप संपेपर्यंत तुम्हाला थोडस वेट करायचं आहे. ठीक आहे, तर सेटअप संपल्याच्या नंतर नेक्स्ट आपण विंडोज मध्ये पायथॉनला सर्च करणार आहे. पण पायथॉनला सर्च करून पायथॉनच ओपन करायचंय का? नाही. तर पायथॉन ओपन करण्याच्या ऐवजी पायथॉन सोबत, म्हणजे जे पायथॉनचं सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर फक्त पायथॉन इंटरप्रिटर देतं का तुम्हाला? तर नाही. पायथॉनचं सॉफ्टवेअर तुम्हाला सोबत पायथॉन डॉक्युमेंटेशन सुद्धा देतं अवेलेबल करून. त्याच्यानंतर प्लस तुम्हाला कोड एडिटर सुद्धा देतो. ठीक आहे, तर कशा पद्धतीच्या फाईल्स आहेत, तर पहिल्यांदा आपण पायथॉन इथं सर्च केलंय. ठीक आहे, तर पायथॉन सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला चार फाईली आल्या, चार वेगवेगळे ऍप्स आलेले दिसतात. पहिला आहे IDLE, ज्याला की आपण इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लर्निंग एन्व्हायरमेंट म्हणतो. त्याच्यानंतर आहे तुमचं पायथॉन 3.13 64 बिट, जे की ओरिजिनल पायथॉनचं ऍप आहे. त्याच्यानंतर पायथॉन 3.13 मॉड्यूल डॉक्स म्हणून एक फाईल आलेली आहे, म्हणजे डॉक्युमेंटेशन आलेलं आहे वेगवेगळ्या मॉड्यूल्सचं.
त्याच्यानंतर पायथॉन 3.13 मॅन्युअल्स, म्हणजे पायथॉनला यूज कसं करायचं त्याचं मॅन्युअल तुमच्या समोर आलेलं आहे. तर त्यापैकी ओपन कोणतं करायचं, तर जे फर्स्ट ऑप्शन आहे आपलं कोणतं, पायथॉन आयडीएलई, जे की आयडीएलई इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लर्निंग एन्व्हायरमेंट आहे करायचं. तर ओपन ह्या बटनवर क्लिक केलं, त्याला ओपन होऊ द्यायचं. ओपन झाल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा टाईपची एक विंडो येते. तर ह्या पर्टिक्युलर विंडो मध्ये नेमकं काय कॉन्सेप्ट आहे, तर ही पायथॉनची आयडीएलई शेल विंडो सुद्धा म्हणतात, त्याला पायथॉन शेल विंडो किंवा आयडीएलई शेल विंडो म्हणतात. तर ह्याचं एक बेसिक इंट्रोडक्शन घेऊत आपण. म्हणजे इथं जर मी जी कोणतीही पहिली व्हॅल्यू पहिल्या लाईन मध्ये दिलेली आहे, पहिल्यांदा मी व्हॅल्यू दिली आहे ऍज अ 10 व्हॅल्यू, तर त्याचं लगेच तुम्हाला आउटपुट दुसऱ्या लाईन मध्ये भेटतंय. त्याच्यानंतर जर समजा मी डबल कोट्स मध्ये इथं हॅलो ही व्हॅल्यू दिली, तर त्याचं आउटपुट तुम्हाला सिंगल कोट मध्ये बघायला भेटतंय. सिंगल कोट मध्ये दिलेली व्हॅल्यू जी आहे त्याचं आउटपुट ऍज इट इज सिंगल कोट मध्येच बघायला भेटतंय. त्याच्यानंतर जर समजा इथं सिंगल ट्रिपल कोट्स मध्ये मी व्हॅल्यू दिली, तर त्याचं आउटपुट सुद्धा सिंगल कोट मध्येच तुम्हाला बघायला भेटतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट की जर मी समजा डबल ट्रिपल कोट्स सुद्धा यूज केले, तर हे जे कोड्स तुम्ही यूज करताय ते कोड्सचा अर्थ काय, तर पायथॉन लँग्वेज मध्ये तुम्हाला कॅरेक्टर डेटा टाईप अवेलेबल नाहीये. कॅरेक्टर डेटा टाईपच्या ऐवजी तुम्हाला इथं स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप आहे. मग स्ट्रिंग म्हणजे काय असते, तर कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज इन अ कोड्स. मग एखाद्या कोड्स मध्ये, मग ते सिंगल कोट असू द्या किंवा डबल कोट्स असू द्या, त्या कोट्स मध्ये त्या व्हॅल्यूजचं कलेक्शन जर असेल कोणत्याही व्हॅल्यूजचं, तर त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला आपण स्ट्रिंग डेटा टाईपची व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करतो. मग इथं ज्या वेळेस मी डबल कोट्स मध्ये हॅलो दिलंय, तर ते आउटपुट तुम्हाला सिंगल कोट मध्येच आलेलं आहे. सिंगल कोट मधल्या स्ट्रिंगचा आउटपुट तुम्हाला सिंगल कोट मध्येच आलेलं आहे. पण सिंगल ट्रिपल कोट मध्ये मी एक स्ट्रिंग लिहिली होती, त्याचं सुद्धा आउटपुट सिंगल कोट मध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर डबल ट्रिपल कोट्स यूज केले होते स्टार्टिंग आणि एंडिंगला, आणि त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू दिली होती, त्याचं सुद्धा आउटपुट कशात आलंय, सिंगल कोट मध्ये आलंय. तर हे पॉसिबल कधी होतं, तर ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर स्ट्रिंगला स्टोअर करत असताना कोणतेही कोड्स वापरा, पण मेमरीमध्ये तुम्ही जी व्हॅल्यू स्टोअर करताय ती व्हॅल्यू फक्त सिंगल कोट मध्येच स्टोअर होते. म्हणजे जो कोणताही तुमचा स्ट्रिंग डेटा टाईप आहे, तो स्ट्रिंग डेटा टाईप हा बाय डिफॉल्ट तुम्हाला ज्या कोणत्याही व्हॅल्यूज देतो, त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज फक्त सिंगल कोट मध्येच तुम्हाला डिस्प्ले केल्या चालतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जर अशा टाईपचा कॉन्सेप्ट जर असेल, तर इथं आपल्याला काय बघायला भेटतंय की पहिल्या लाईन मध्ये मी इनपुट पास केलं, तर त्याचं आउटपुट लगेच दुसऱ्या लाईन मध्ये येतं. मग पायथॉनचा पूर्ण प्रोग्राम मी ह्याच्यावर लिहू शकतो का, लिहू शकतात. तुम्हाला क्लासेस ऑब्जेक्टचा प्रोग्राम लिहायचा आहे, फंक्शनचा प्रोग्राम लिहायचा आहे, ह्या पर्टिक्युलर विंडोवर तुम्ही सगळ्या टाईपचे प्रोग्राम लिहू शकतात. पण जसं सी प्लस प्लस ह्या लँग्वेजेस मध्ये आपण एक नवीन फाईल तयार करतो आणि त्या पर्टिक्युलर फाईल मध्येच पायथॉनचे प्रोग्राम लिहित असतो. मग त्याच पद्धतीनं इथं सुद्धा ते काम केलं जाणार आहे की एक नवीन फाईल तयार करायची आहे तुम्हाला, आणि त्या पर्टिक्युलर फाईल मध्ये तुम्ही तुमचे पायथॉनचे प्रोग्राम्स लिहिणार आहे. ठीक आहे. तर आपण दोन्ही पॉसिबिलिटीज बघणार आहे तिथं, की आयडीएलई ला यूज कसं करायचं हे पण बघणार आहे, प्लस जे पॉप्युलर कोड एडिटर्स आहेत मार्केटमधले कोणते आहेत, विजय स्टुडिओ कोड आहे, तर विजय स्टुडिओ कोड मध्ये तुम्ही पायथॉन इन्क्लूड कसं करू शकता हे तुम्हाला इथं बघायचं आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा ही विंडो मी ऍज इट इज एक लक्षात घ्या, तुमच्या सेल विंडोवर तुम्ही वरच्या साईडला जाऊन काहीही डिलीट करू शकत नाही. तुम्ही कितीही बॅकस्पेस दाबा, कितीही डिलीट दाबा, वरच्या लाईन्स डिलीट होणार नाही. हा, जर समजा तुम्हाला त्या लाईन्स ऍज इट इज खालच्या साईडला पाहिजेत, कोणती लाईन पाहिजे, जर मला समजा हे ट्रिपल कोट्सची लाईन पाहिजे, ठीक आहे, तर मी तिथं कर्सर नेणार आहे आणि फक्त एंटर की प्रेस करणार आहे. एंटर की प्रेस केलं की जी लाईन इथे लिहिलेली आहे तीच लाईन तुमच्या सध्याच्या रायटिंग लाईन म्हणजे जी सध्याची नवीन लाईन आहे त्या लाईन मध्ये ऑटोमॅटिक ते पेस्ट होतं. ठीक आहे. जर समजा आता मला वरच्या साईडचं 10 ही व्हॅल्यू पाहिजे, तर 10 ह्या व्हॅल्यूचं तिथं कर्सर नेलं मी आणि एंटर केलंय, तर 10 लगेच तुम्हाला ऍज इट इज खालच्या साईडला ऑटोमॅटिक टाईप झालेलं दिसून येत आहे. ठीक आहे. तर हे ही आयडीएलई विंडो अशा पद्धतीने काम करते.
त्याच्यानंतर नेक्स्ट की ह्या विंडोला तुम्हाला रिस्टार्ट करायचंय किंवा सेव्ह करायचंय, जे तुम्ही टाईप केलेलं आहे ते जर सेव्ह करायचं असेल तर ऍज इट इज सेव्ह करू शकतात. इथं तुम्हाला ऑप्शन आहे सेव्ह बटनचं, त्याचा यूज करून तुम्ही इझिली सेव्ह करू शकतात. ठीक आहे. जर तुम्हाला सेव्ह करायचं नाहीये, ही विंडो मला ऍज इट इज एम्प्टी विंडो पाहिजे, म्हणजे मला इथं काहीच लिहिलेलं नकोय, तर ऍज इट इज त्याला क्लोज करा. क्लोज करून पुन्हा डबल IDFE सर्च करा, ती ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर ती पुन्हा रिस्टार्ट होऊन म्हणजे पूर्ण क्लीन तुमच्या समोर येणार आहे. जसं की C++ मध्ये तुम्हाला क्लिअर स्क्रीनचं कॉन्सेप्ट आहे, तसा इथं कॉन्सेप्ट नाही आहे. ठीक आहे. तर तुमच्या सेल विंडोला तुम्हाला क्लिअर करण्यासाठी कम्प्लिटली कंटिन्युअसली तुम्हाला त्याला क्लोज करायचंय आणि पुन्हा डबल ओपन करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट की इथं मी लेफ्ट हँड साइडच्या बटनवर क्लिक केलंय, तिथं क्लिक करून एक नवीन फाईल तयार केली आहे आणि ह्या पर्टिक्युलर फाईल मध्ये न्यू फाईलचं बटन आहे, त्या बटनवर क्लिक केलेलं आहे. क्लिक करून त्याच्यावर एक नवीन फाईल तयार केली आहे. त्या फाईलला ऍज इट इज मी सेव्ह करणार आहे. सेव्ह केल्याच्या नंतर जी कोणती तुमची फाईल आहे त्या फाईलला मी इथे सेव्ह केलं ऍज अ फर्स्ट प्रोग्राम म्हणून. ठीक आहे. तर फर्स्ट प्रोग्राम ह्या नावानं त्या फाईलला सेव्ह केलं. तर सेव्ह केल्याच्या नंतर ही जी व्हाईट कलरची फाईल आहे तुमची, ती व्हाईट कलरची फाईल मध्ये मी आता प्रोग्राम टाईप करणार आहे. मी प्रिंट फंक्शन टाईप केलंय, त्याच्या ब्रॅकेट मध्ये डबल कोट्स यूज केले आणि डबल कोट्स यूज करून पहिला बेसिक प्रोग्राम आपण इथे लिहिलाय. कोणता? की प्रिंट हॅलो वर्ल्ड. जसं की प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये स्टार्टिंगला ज्या पद्धतीने आपण प्रोग्राम लिहितो, की स्टार्टिंगला मला एक व्हॅल्यू प्रिंट करायची असते, तर ती व्हॅल्यू तुम्ही प्रिंट करू शकतात का? तर करू शकतात. तर त्याच्यासाठी किंवा इन्क्लूड किंवा हेडर फाइल्स किंवा एखादं फंक्शन वाईड मेन सारखं किंवा इंटमेन सारखं, ह्या अशा गोष्टी लागतात का? किंवा गेट CH लागतं का? किंवा रिटर्न स्टेटमेंट लागतो का पायथॉन मध्ये एखादी व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी? तर लागत नाही. हे कंपल्सरी लक्षात ठेवा. इवन जर तुम्हाला सेमी कोलन जरी द्यायची सवय असेल, म्हणजे प्रत्येक स्टेटमेंटच्या नंतर तुम्हाला सेमी कोलन द्यायची सवय आहे, जर तसं द्यायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता. ठीक आहे. सेमीकोलन द्या, प्रोग्राम सेव्ह करा आणि प्रोग्राम रन करा. तर रन कुठून करायचंय? तर टॉप साइडला रनचं बटन दिसतंय तुम्हाला, त्या बटनवर क्लिक करायचंय. त्याच्यामधलं पहिलं ऑप्शन आहे रन मॉड्यूल म्हणून, त्या बटनवर क्लिक करा. अदरवाईज F5 ला डायरेक्टली प्रेस करा. F5 किती प्रेस केला तरी सुद्धा तुमचा प्रोग्राम रन होईल. ठीक आहे. तर प्रोग्राम रन झाल्याच्या नंतर कोणत्या विंडोवर डिस्प्ले केला चाललाय? तर तुमची जी आयडीएलई सेल विंडो आहे त्याच विंडोवर तुमचा प्रोग्राम तुम्हाला सॉरी तुमच्या प्रोग्रामचा आउटपुट तुम्हाला डिस्प्ले केलं जाणार. जर तुम्ही ऍज इट इज विंडोला मी क्लोज केलं तर ही पुन्हा येईल का? येईल. तुम्ही जेवढ्या वेळेस प्रोग्राम रन करसाल तेवढ्या वेळेस तुम्हाला हॅलो वर्ल्ड ऍज इट इज नवीन विंडोवर आलेलं दिसून येईल. तर इथे सेमीकोलन दिलं होतं. खूप जण म्हणतात ऑनलाईन, खूप ठिकाणी तुम्हाला ट्युटोरियल्स मध्ये सांगतात की पायथॉन मध्ये सेमीकोलन अलाउड नाही. अलाउड आहे, फक्त यूज करत असताना काय काय तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायचे ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. म्हणजे प्रिंट फंक्शनच्या नंतर जर मी सेमीकोलन दिलं तर चालेल का? चालेल. तुम्ही कट केला, सेमीकोलन दिला नाही, ऍज इट इज विदाउट सेमीकोलन रन केला तरी सुद्धा चालतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा पहिला प्रोग्रामचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे.